Hi everyone. Today we are going to learn the bacterial structure and their morphology. Okay. बॅक्टेरियाचे सगळं स्ट्रक्चर आणि आपण त्याची मॉर्फॉलॉजी किंवा डिफरंट जे ऑर्गॅनिल्स आहेत बॅक्टेरियाचे किंवा ऑर्गन्स आहेत त्यांचे फंक्शन्स काय आहेत किंवा कशा पद्धतीचे त्यांचं ऑर्गनायझेशन केलं आहे बॅक्टेरियामध्ये ते आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला स्लाइड दिसत असेल तर स्लाइडवरती स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल सेल. तर व्हॉट इज मीन बाय बॅक्टेरिया स्टार्टिंगला आपण काय बघू बॅक्टेरिया काय असतं. ठीक आहे. एक ब्लॅक स्क्रीन घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया काय आहे ते डिस्कस करू. बॅक्टेरिया. ओके. बॅक्टेरिया इज नॉट प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. वी नो दॅट ऑल जे हायली इव्हॉल्व ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांचा कॉमन ॲन्सेस्टर काय आहे बॅक्टेरिया. मीन्स बॅक्टेरिया इज अ प्रोटोटाइप टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. Means bacteria is a prokaryotic, means they don't have a well developed nucleus. means न्यूक्लियस जसं आपलं युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस कसं असतं मेम्ब्रेन बाउंड असतं. ठीक आहे. तसं मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रेझेंट नसतं किंवा सच अ टाईप ऑफ वेल डेव्हलप DNA doesn't present in a bacteria. That's why we called it as a prokaryotic. Okay. Carrion means nucleus. तर नंतर बॅक्टेरिया इज मे बी फोटोसिंथेटिक or non-photosynthetic. Okay. It only certain bacteria can have a photosynthesis like green sulfur bacteria. ओके. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया किंवा पर्पल सल्फर बॅक्टेरिया जे आहेत तेच फक्त कॅरीड आउट करत असतात फोटोसिंथेसिस. ओके. आणि बाकीचे ऑल जे आहेत सगळे ते नॉन फोटोसिंथेटिक आहेत बॅक्टेरिया आणि दे आर साईज आहे बॅक्टेरियाची जनरली अल्ट्रा मायक्रोस दे आर मायक्रोस्कोपिक. ओके. दे आर मायक्रोस्कोपिक. वी कांट व्हिज्युअलाइज बाय द नेकेड आय. तर आपण फंगस कधी कधी नेकेड आयजने बघू शकतो बट फंगल थॅलस आपल्याला नेकेड आयजने दिसतो बट बॅक्टेरिया आपल्याला नेकेड आयजने दिसू शकत नाही. दे आर द मायक्रोस्कोपिक. ओके. नियर द लाईट मायक्रोस्कोपची रिझोल्युशन पॉवर जी असते त्याच्या नियर असतात. म्हणजे लाईट मायक्रोस्कोपला आपण बघू शकतो बॅक्टेरिया. त्याची मायक्रोस्कोपिक साईज असते बॅक्टेरियाची 0.2 मायक्रोमीटर टू 4 मायक्रोमीटर. ओके. जनरल साईज आहे. तर अकॉर्डिंग टू डिफरंट जेनेरा बॅक्टेरियाची साईज ही अलग असू शकतो किंवा त्याच्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरायझेशन नुसार बॅक्टेरियाची साईज ही अलग अलग असू शकते. ओके. अशा पद्धतीचे बॅक्टेरिया आपण जनरली म्हणू शकतो की दे आर द प्रोकॅरियोटिक living organisms or sometimes they are carried out the photosynthesis, but maximum number of bacteria are non-photosynthetic. Okay. Means they are heterotrophic organisms and size microscopic आहे. त्याच्यामध्ये 0.2 मायक्रोमीटर टू 4 मायक्रोमीटर पर्यंत त्यांची साईज असू शकते बॅक्टेरियाची. और डिफरंट शेप्स असू शकतात बॅक्टेरियामध्ये. तर जे सर्क्युलर शेप्स बॅक्टेरिया असतात त्याला आपण काय म्हणतो स्फेरिकल किंवा सर्क्युलर शेप बॅक्टेरिया असतात त्याला आपण कोकाय म्हणतो किंवा कोकस म्हणतो. ठीक आहे. म्हणजे सिलेंड्रिकल किंवा कॅप्सूल शेप बॅक्टेरिया असतात त्यांना आपण बॅसिलस म्हणत असतो. ओके. स्फेरिकल शेप कोकाय म्हणतो. नंतर सिलेंड्रिकल किंवा कॅप्सूल शेप असतात त्यांना आपण बॅसिलस कन्सिडर करत असतो. काही बॅक्टेरिया कर्व शेप असतात किंवा कॉमा शेप असतात तर त्याला आपण व्हायब्रिओ म्हणतो. जे कॉमा शेप बॅक्टेरिया असतात त्यांना आपण व्हायब्रिओ म्हणत असतो. ठीक आहे. तो हेड आहे. नंतर काही स्पायरल शेप बॅक्टेरिया असतात. ठीक आहे. त्यांना आपण स्पिरिलम म्हणतो. स्पिरिलम. अशा पद्धतीचे मॉर्फॉलॉजिकल पॅटर्न हे बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. तर आपण आता बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघू डिटेलमध्ये.
तर आपल्याला आता बॅक्टेरिया लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे असं माहिती आहे. तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं स्ट्रक्चरमध्ये मॉर्फोलॉजिकल अपेंडेजेस आहेत काही, ठीक आहे. नंतर मग सेल एक्सटर्नल, त्याला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल अपेंडेजेस, ठीक आहे. नंतर आहेत सेल एन्व्हलेप. नंतर सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनेल्स, ठीक आहे. नंतर सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स किंवा सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनेल्स आपण म्हणू शकतो त्याला. नंतर मग आता स्टार्टिंगला आपण एक्सटर्नल अपेंडेजेस बघू. त्याच्यामध्ये जस्ट तुम्हाला स्लाइडवरती बॅक्टेरियाची इमेज दिसते, तर त्या बॅक्टेरियाच्या इमेजला तुम्ही व्यवस्थित बघायचं आणि कर्सरकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी तिथं आधीच हायलाईट केलेलं आहेत कोणते कोणते पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये जे एक्सटर्नल लूज पार्ट जो प्रेझेंट असतो, ओके, मीन्स एक्सटर्नल लूज अनऑर्गनाइज मास जे प्रेझेंट असतं बॅक्टेरियावरती, आपण त्याला काय म्हणतो, स्लिम लेअर म्हणत असतो, ठीक आहे. अँड एक्सटर्नल जे कोटिंग असतं बॅक्टेरियाला, जे आवरण असतं बाहेरून, जे कॉम्पॅक्ट आवरण असतं त्याला आपण कॅप्सूल म्हणत असतो, ठीक आहे. कॅप्सूल आणि स्लिम लेअरला ग्लायकोकॅलिक्स म्हणतात. तर आता इथं फक्त तुम्हाला लोकेशन सांगतो बॅक्टेरियाचं कसं आहे, नंतर प्रत्येक पार्टचा आपण डिटेलमध्ये नंतर घेणारच आहोत, नेक्स्ट स्लाइड होत जातील तसं, ठीक आहे. इन दॅट इन द एक्सटर्नल appendages, slim layer, capsule, okay, then fimbriae are present on a bacteria, pilus also present on a bacteria, ठीक आहे. This is a pilus that is present on a gram negative bacteria. Then हे आहेत, and then flagella is present in a bacteria. This is a flagella is present on a bacteria. तर बॅक्टेरियाच्या 1 to 5 टाइम्स लार्जर मीन्स लॉंग असू शकते बॅक्टेरियाची फ्लॅजेला, ओके. 1 to 5 टाइम्स त्याच्या जी साईज आहे बॅक्टेरियाची त्याच्यापेक्षा साईजपेक्षा 1 to 5 टाइम्स ही लॉंगर असू शकते बॅक्टेरियाची फ्लॅजेला, ओके. हे झालं एक्सटर्नल अपेंडेजेस. तर सेल एन्व्हलपमध्ये डिफरंट सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर मग बॅक्टेरियल सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकन्सने बनलेली असते, लक्षात ठेवा. नंतर जे सायटोप्लाझ्म आहे, सायटोप्लाझ्म मध्ये तुम्हाला न्यूक्लिओइड बघा, हे हा पोर्शन जो आहे जिथं क्रोमोझोम्स आहेत किंवा डीएनए आहेत, म्हणजे ऍक्च्युअल क्रोमोझोम जसं युकॅरियोटिक सेलमध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात तसे क्रोमोझोम प्रेझेंट नसतात बॅक्टेरियामध्ये, ठीक आहे. अनऑर्गनाइज न्यूक्लियस प्रेझेंट असतं, त्यालाच आपण न्यूक्लियाइड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिओइड, ठीक आहे. अशा पद्धतीचं अनऑर्गनाइज मास असतं आणि जे असतं ते डबल स्टँडर्ड डीएनए असतो, ठीक आहे. नंतर ॲक्टिन फिलामेंट्स प्रेझेंट असतात. नंतर सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात किंवा इन्क्लुजन बॉडीज प्रेझेंट असतात. परत सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स असतं किंवा RNA असतात, ठीक आहे. RNA हे प्रेझेंट असतात याच्यामध्ये. परत मॅग्नेटोझोम्स असतात. अशा पद्धतीचे ॲक्सेसरी स्टोरेज बॉडीज ह्या प्रेझेंट असतात बॅक्टेरियाच्या मॅट्रिक्समध्ये. अशा पद्धतीचं तुमचं बॅक्टेरियाचं एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे. आता आपण 1 बाय 1 त्याचं डिटेलमध्ये घेऊ, ठीक आहे. तर ते डिटेलमध्ये घेण्याच्या आधी आपण जस्ट तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतं आहे की त्याच्यामध्ये एक नंबरची जी इमेज दिसते त्याच्यामध्ये पेट्री प्लेट आहे, ठीक आहे. तर तुम्हाला इथं बॅक्टेरियाच्या कॉलनीज दिसत आहेत पेट्री प्लेटवरती, ठीक आहे. सर्क्युलर कॉलनीज आहेत. तर ह्या एका कॉलनीमध्ये दिस वन कॉलनी कॅरीज अ मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया, ओके. वन कॉलनी कॅरीज अ मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया. जर ही कॉलनी आपण मायक्रोस्कोप खाली बघितली, जर 100x ऑब्जेक्टिव्ह खाली बघितली, तर आपल्याला लाईट मायक्रोस्कोपच्या 100x ऑब्जेक्टिव्ह खाली बघितली तर आपल्याला अशा पद्धतीचे बॅक्टेरिया हा बघायला मिळतात. मीन्स आपण त्या कॉलनीमधलं डायल्युशन करून जर बॅक्टेरिया स्लाइडवरती घेतला आणि तो याच्या खाली बघितला, मायक्रोस्कोप खाली बघितला, तर आपल्या अशा पद्धतीने बॅक्टेरिया दिसतात. ॲक्च्युअली बॅक्टेरिया हे कलरलेस असतात, ओके. मीन्स दे आर ओपॅक्यू, बट दे आर ओपॅक्यू अँड कलरलेस
बट आपण व्हिजिबिलिटी शो करण्यासाठी जर ओपेक किंवा कलरलेस आहे तर ते आपल्याला दिसणार नाही, मीन्स कॉन्ट्रास्ट डिफरन्स कॉन्ट्रास्ट डेव्हलप होणार नाही आपल्याला बघण्यासाठी. दॅट्स वाय वी स्टेन दॅट बॅक्टेरिया फॉर द व्हिज्युअलायझेशन. ओके, मीन्स क्रिस्टल व्हायोलेट किंवा मिथिलिन ब्ल्यू हे कॉमन स्टेन आपण यूज करत असतो बॅक्टेरियाला. आता ही इमेज जे दिसते तुम्हाला लाईट मायक्रोस्कोपची, ती मिथिलिन ब्ल्यूने हे केलेली आहे, ठीक आहे, स्टेन केलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला व्हिज्युअलायझेशन होतं बॅक्टेरियाचं. आणि ही जी थर्ड इमेज दिसते तुम्हाला, तर ही थर्ड इमेज आहे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची. ओके, आता हा सिंगल बॅक्टेरिया दिसतोय तुम्हाला स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची. तर हे बॅक्टेरियल कॉलनीज आहेत. तर हा सिंगल बॅसिलस शेपचा बॅक्टेरिया तुम्हाला दिसतोय, मीन्स सिलेंड्रिकल किंवा कॅप्सूल शेपचा बॅक्टेरिया, त्यालाच आपण काय म्हणतो, बॅसिलस म्हणत असतो बॅक्टेरियाला. ठीक आहे, दिस इज अ बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियाची साईज, इतकी साईज तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला 0.2 मायक्रोमीटर टू 4 मायक्रोमीटर पर्यंत साईज असू शकते बॅक्टेरियाची. तर नेक्स्ट एक्सटर्नल अपेंडेजेस. एक्सटर्नल अपेंडेजेस मध्ये आपण बॅक्टेरियाचं 2 मेजर ग्रुप्स ऑफ अपेंडेजेस आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, इन दॅट मॉटिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी, बॅक्टेरियाला मॉटिलिटी किंवा लोकोमेशन प्रोव्हाइड करण्यासाठी काय आहे, फ्लॅजेला अँड ॲक्झियल फिलामेंट्स. मीन्स ॲक्झियल फिलामेंट हा फ्लॅजेलाचाच पार्ट आहे. ओके, फ्लॅजेला इज अ मेजर पोर्शन. आणि देन त्यालाच आपण पेरिप्लाझमिक फ्लॅजेला पण म्हणतो, अटॅचमेंट ऑर चॅनल. तर एक प्रकार फ्लॅजेला प्रेझेंट असतं बॅक्टेरियावरती, आणि अटॅचमेंटसाठी बॅक्टेरियाचं फंक्शन अटॅचमेंटसाठी किंवा चॅनलाइज फॉर्म करण्यासाठी फिमरी ऑर पिली प्रेझेंट असतात. ओके, फिमरी आणि पिलीमध्ये डिफरन्स आहे, तो डिफरन्स तुम्हाला नंतर सांगतो. तर त्याच्यामध्ये जे हे ऑल अपेंडेजेस आहेत, नंतर हे फ्लॅजेला, फिमरी आणि पिली हे झाले तुमचे एक्सटर्नल अपेंडेजेस. परत त्याच्यामध्येच एक्सटर्नल स्ट्रक्चर्समध्येच एक ग्लायकोकॅलिक्स आहे. तर ग्लायकोकॅलिक्स नथिंग बट द सरफेस कोटिंग दॅट कन्सिडर द कॅप्सूल ऑर स्लिम लेअर. ठीक आहे, कॅप्सूल आणि स्लिम लेअरलाच आपण एकत्रित काय म्हणत असतो, ग्लायकोकॅलिक्स म्हणत असतो. ठीक आहे, ग्लायको, व्हाय वी call it glyco, because they form by the polysaccharides, mean glucose मधनं फॉर्म झालेलं असतं, दॅट्स वाय वी कॉल इट ग्लायकोकॅलिक्स. नेक्स्ट आता फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर बघू किंवा फ्लॅजेलाचं मेकॅनिझम बघू आपण कसं आहे बॅक्टेरियामध्ये. ओके, इट इज फ्लॅजेला डिवायडेड इंटू द 3 पार्ट्स, मेजर 3 पार्ट्स. वन इज फिलामेंट, देन सेकंड इज हुक, अँड थर्ड इज बेसल बॉडी. ओके, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला फिगरमध्ये सांगतो कुठं कुठं फिलामेंट, हुक आणि बेसल बॉडी आहे. तर जो फिलामेंट आहे तो एक्सटर्नल पार्ट जो आहे तुम्हाला दिसतोय, तो आहे फिलामेंट. ओके, फिगरमध्ये लक्ष द्या. ओके सॉरी, हा दिस इज अ फिलामेंट. म्हणजे जे फिलामेंटमध्ये काय आहे, लॉंग थिन, जे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर दिसतंय ना तुम्हाला, दिस इज अ फिलामेंट. ओके, इट इज मेड अप फ्रॉम द फ्लॅजेलिन प्रोटीन. तो फ्लॅजेलिन प्रोटीन पासून बनलेला आहे, लॉंग आहे, थिन आहे आणि हेलिकल स्ट्रक्चर आहे. इट कंपोज ऑफ फ्लॅजेलिन प्रोटीन. तर असे फ्लॅजेलिन प्रोटीन त्या फिलामेंटमध्ये प्रेझेंट असतात. ओके, 8 चेन्स प्रेझेंट असतात सायमल्टेनियसली, 8 चेन्स ऑफ फ्लॅजेलिन प्रोटीन ह्या प्रेझेंट असतात फिलामेंटमध्ये. नंतर आपण बघणार आहोत हुक. आता हुकचा पोर्शन जो दिसतोय तुम्हाला, तो अर्धा पोर्शन हा सेल वॉलमध्ये एम्बेडेड आहे. ओके, सेल वॉलमध्ये एम्बेडेड आहे हुकचा पोर्शन. दिस इज अ मिडल पोर्शन, तुम्हाला जो दिसतोय तो हुक आहे बॅक्टेरियाचा. अँड देन रिंग्स किंवा जो हुक आहे त्या कर्व शीथ म्हणतो आपण त्याला. इट्स शीथ लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे त्याला कर्व शीथ म्हणतात. नंतर बेसल बॉडी आहे. तर बेसल बॉडी इट इज एम्बेडेड इन टू द सेल वॉल प्लस सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये एम्बेडेड आहे. मीन्स ऍक्च्युअली फ्लॅजेला इज ओरिजिनेटेड फ्रॉम द
फ्रॉम द सेल मेम्ब्रेन. ज्याचं ओरिजिन आहे, तर कोणी विचारलं तुम्हाला किंवा क्वेश्चन आला तर फ्लॅजेला is originated from dash dash, it is originated or established from the cell membrane किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात किंवा सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन पण म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा. सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन पण म्हणतात त्याला. आता तुम्हाला बेसल बॉडी मध्ये रिंग्स असतात, त्या रिंग्सचं पण काय मेकॅनिझम आहे ते सांगा. तर तुम्हाला आता फिगर मध्ये हे ग्रीन स्ट्रक्चर दिसत आहे, ठीक आहे. स्टार्टिंगला ते आउटर लेअर आहे, कॅप्सूल आहे, ठीक आहे. आणि नंतर खाली सेल वॉल आहे, तर दिसतंय तुम्हाला फिगर मध्ये. दिस इज अ सेल वॉल. सेल वॉल मध्ये जे अप्पर रिंग्स आहेत त्याच्यामध्ये एल अँड पी रिंग्स असतात, त्या सेल वॉल मध्ये प्रेझेंट असतात. नंतर जो मधला पोर्शन आहे पेरिप्लाझ्मिक स्पेस, मीन्स सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या किंवा सेल मेम्ब्रेनचा मधला स्पेस जो असतो तो पेरिप्लाझ्मिक स्पेस असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये रॉड असतो, ठीक आहे. रॉड हा प्रेझेंट असतो, मीन्स बेसल बॉडीचे पार्ट सांगतोय तुम्हाला सगळे. रॉड हा पेरिप्लाझ्मिक स्पेस मध्ये प्रेझेंट असतो. आणि जे एल एन पी रिंग जशा सेल वॉल मध्ये प्रेझेंट असतात, तशाच एम आणि एस रिंग ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच असतात. ओके, दिस इज अ एम अँड एस रिंग्स. Actually, M and S ring provide the motility, means it provides the proton force. Proton प्रोटॉन मोटिव्ह फोर्स जो आहे तो कशामध्ये तयार झालेला असतो, त्या एल अँड एम रिंग मुळे प्रोटॉन मोटिव्ह फोर्स बॅक्टेरियामध्ये डेव्हलप झालेला असतो. ज्यावेळेस लोकोमोशन करायचं आहे बॅक्टेरियाला, व्हेन वी बॅक्टेरिया travels from one place to another by using the contractile movement of the flagella. Okay, that contractile movement is originated from the M and S ring, which is embedded in the cytoplasmic membrane. This M and S ring provide the proton motive force that develops the motion in a flagella. Okay, this is all about the flagella. तर फ्लॅजेला हे फ्लॅजेलिन प्रोटीन पासून जे फिलामेंट आहे फ्लॅजेलिन प्रोटीन पासून बनलेलं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि फंक्शन काय आहे फ्लॅजेलाचं, दे हेल्प टू द लोकोमोशन. आता इथं फ्लॅजेला रोटेट्स इन 360 डिग्री, मीन्स फ्लॅजेलामध्ये इतकी ॲबिलिटी असतो की तो 360 डिग्रीमध्ये पण मुवमेंट करू शकतो. ओके, हे लक्षात घ्या. नंतर फंक्शन इन मोटिलिटी थ्रू सेल एन्व्हायरमेंट, सेल थ्रू एन्व्हायरमेंट. ओके, मीन्स वॉटरमध्ये बॅक्टेरिया मुवमेंट करायचं असेल किंवा रेन फ्लॅशेसमध्ये त्यांना मुवमेंट करायची असेल तर ते मोटिलिटी बाय युझिंग अ फ्लॅजेला हे करत असतात, ठीक आहे. अकॉर्डिंग टू देअर लोकोमोशन, जर त्यांना बॅक्टेरियाला रनिंग करायची असेल तर नेक्स्ट सांगतोच तुम्हाला त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, ठीक आहे. तर बॅक्टेरियाला रनिंग करायचे असेल तर एक प्रकारचे काय करतो बॅक्टेरिया, काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शनने ती फ्लॅजेला मुवमेंट करत असतो, ठीक आहे. मीन्स तेव्हा बॅक्टेरिया लिनियर डायरेक्शनने मूव्ह होत असतो. आणि जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शनने बॅक्टेरियाची फ्लॅजेला मूव्ह होत असते तेव्हा टम्बलिंग करत असतो. टम्बलिंग इज नथिंग बट द चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ बॅक्टेरिया. आता हा बॅक्टेरिया डायरेक्शन चेंज करायची याला, तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी हा काय करत असतो, क्लॉकवाईज डायरेक्शनने त्याच्या फ्लॅजेलाला फिरवत असतो आणि त्याच्यामुळे काय होते, टम्बलिंग मुवमेंट होते. त्या टम्बलिंग मुवमेंटच काय डायरेक्शन चेंज करण्यासाठी एक प्रकारचा मेकॅनिझम आहे, दे प्रोव्हाइड बाय द फ्लॅजेलम. ओके, अशा पद्धतीचे डिफरंट मेकॅनिझम आहे फ्लॅजेलाचं. आणि फ्लॅजेलल नेक्स्ट टॉपिक तुमचा फ्लॅजेलर अरेंजमेंट्स. तर फ्लॅजेलर अरेंजमेंट्समध्ये डिफरंट बॅक्टेरिया आहेत, मे बी कोकाय असेल किंवा बॅसिलसचे बॅक्टेरिया असतील, तर त्यांच्यामध्ये नंबर ऑफ फ्लॅजेला और पोझिशन ऑफ फ्लॅजेलानुसार तर फ्लॅजेलाच्या डिफरंट अरेंजमेंट्स आहेत. ओके, अकॉर्डिंग टू देअर अरेंजमेंट बॅक्टेरिया गेट डिवायडेड इंटू डिफरंट कॅटेगरीज. ओके, वन दॅट इज मोनोट्रिकस. तर तुम्हाला इथं स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या ओरिजिनल इमेजेस मी टाकलेल्या आहेत. त्या इमेजेसमध्ये तुम्हाला दिसतं आहे
तर तुम्हाला नंबरिंग करून देतो इमेजेसला आधी. दिस इज 1 नंबर, देन दिस इज सेकंड, this is third, and this one is fourth. Okay, monotrichous means mono means one, trichous means flagella, means single flagellum at one end. We call it as a monotrichous bacteria, or that arrangement we call it monotrichous. When tuft of flagellum is present at the one end, okay, किंवा स्मॉल बंचेस ऑफ फ्लॅजेला इमर्ज ॲट द सेम साईड. ठीक आहे, एका साईडला जर टफ्ट ऑफ फ्लॅजेलम आहे बॅक्टेरियाला, तर त्या फ्लॅजेलाच्या कंडिशनला किंवा त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणत असतो, लोफोट्रिकस. ओके, नंतर आहे एम्फिट्रिकस, थर्ड वन. तर वेन बॅक्टेरियल फ्लॅजेला प्रेझेंट ॲट बोथ एंड. ओके, सिंगल फ्लॅजेलम कधी कधी सिंगल फ्लॅजेलम बोथ एंडला प्रेझेंट असते, कधी कधी टफ्ट ऑफ फ्लॅजेलम किंवा बंचेस ऑफ फ्लॅजेलम ह्या बोथ एंडला प्रेझेंट असतात. तर आपण त्या कंडिशनला म्हणतो एम्फिट्रिकस कंडिशन, किंवा त्या बॅक्टेरियाला म्हणतो एम्फिट्रिकस बॅक्टेरिया. ठीक आहे, नंतर आहे नेक्स्ट पेरिट्रिकस. पेरिट्रिकस मीन्स पेरी मीन्स ऑल ओव्हर द बॉडी. आता फोर्थ नंबरच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय की या छोट्या छोट्या फ्लॅजेला ऑल ओव्हर द बॅक्टेरियल सेल प्रेझेंट आहेत. फ्लॅजेला डिस्पर्स ओव्हर ऑल सरफेस ऑफ द सेल्स. वी कॉल इट ॲज अ पेरिट्रिकस बॅक्टेरिया. ओके, तर याच्यामध्ये डिफरंट एक्झाम्पल्स आहेत. झॅन्थोमोनास एक्झाम्पल आहे, ते आहे तुमचं एम्फिट्रिकसचं. नंतर सुडोमोनासच्या काही स्पेसिस आहेत, त्या लोफोट्रिकस चे एक्झाम्पल आहे. नंतर पेरिट्रिकसचं एक्झाम्पल आहे तुमच्यामध्ये इरविनिया जेनस, किंवा इकोला आहे, इचर्सिया कोला. ठीक आहे, अशा प्रकारच्या बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतात पेरिफेरलला. तर हे झालं तुमचं मोनोट्रिकस, लोफोट्रिकस, एम्फिट्रिकस आणि पेरिट्रिकस. तसंच ज्या बॅक्टेरियामध्ये समजा फ्लॅजेला ॲबसेंट आहे, ओके, वेअर द बॅक्टेरिया नन ऑफ द फ्लॅजेला, तर आपण त्या कंडिशनला म्हणतो अट्रायकस. त्याला अट्रिकस बॅक्टेरिया असं म्हणतात. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता बॅक्टेरियाचं रिस्पॉन्सेस आहे, मीन्स एक्सटर्नल स्टिम्युलस जर प्रेझेंट असला, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये बॅक्टेरिया जगता आहेत किंवा वॉटर बॉडीजमध्ये आहेत प्रेझेंट, सम केमिकल इज प्रेझेंट इन दॅट वॉटर बॉडीज, और मे बी सम sunlight is provided by the sun over that water bodies. तर जे बॅक्टेरिया आहेत ते त्या स्टिम्युलसला अट्रॅक्ट होतात किंवा ते एक प्रकारचे मुवमेंट दाखवतात. त्या कंडिशनला आपण म्हणतो ज्या स्टिम्युलस म्हणतो. ठीक आहे, तर केमिकल स्टिम्युलसला आपण काय म्हणू शकतो, जेव्हा केमिकल प्रेझेंट असेल एखादं. ठीक आहे, तर समजून घ्या काही बॅक्टेरिया आहेत सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहेत. तर ज्या ठिकाणी सल्फर कंटेंट जास्त आहे त्या ठिकाणी बॅक्टेरिया आपोआप अट्रॅक्ट होईल. ओके, तर सल्फर डायजेस्टिंग बॅक्टेरिया आहेत, तर ते सल्फर डायजेस्टिंग बॅक्टेरिया किंवा सल्फर ऑक्सिडेशन बॅक्टेरिया, सल्फर कंटेंट जिथं जास्त असेल वॉटरमध्ये किंवा सॉईलमध्ये, तिथं ते आपोआप अट्रॅक्ट होतील किंवा एक प्रकारचं केमिकल स्टिम्युलस दाखवतील. त्या कंडिशनला आपण म्हणतो केमोटॅक्सिस. वी कॉल्ड इट ॲज अ केमोटॅक्सिस. means this condition may be positive or negative. Means positive chemotaxis means they shows the feeling movement towards that particular chemical, and negative chemotaxis means there is repulsion for that chemical within that bacterium. Okay, and then same type of stimulus is present in case of the light, means in case of the photon. Green sulfur bacteria or purple sulfur bacteria carried out the photosynthesis. That's why they show stimulus towards the light and movement towards the light. They shows the positive phototaxis, or different non-photosynthetic bacteria shows the negative phototaxis. ओके, अशा पद्धतीचं. आणि तुम्हाला आता बॅक्टेरियाचं लोकोमोशन कसं होतं ते आता मगाशी सांगितलं. नेक्स्ट इज, आता फ्लॅजेलाचा आपण डिटेल बघितला, त्याचं फ्लॅजेलर अरेंजमेंट पण बघितलं. आता फिमरी बघू आपण. ठीक आहे, तर फिमरी इज नथिंग बट द फाईन प्रोटेनेसियस हेअर लाईक ब्रिस्टल इमर्जिंग फ्रॉम द सेल सरफेस.
ओके. आता इथं फर्स्ट इमेज दिसतंय तुम्हाला, तर फर्स्ट इमेज मध्ये जे फ्ल्युरोसंट पार्ट दिसतोय, दिस इज अ बॅक्टेरिया. ओके. इथं बॅसिलस शेप बॅक्टेरिया प्रेझेंट आहे विदिन द इमेज. दे शोज द फ्ल्युरोसंट peripheral blister like emerging from the cell surface. That hair like structure is nothing but the फिमरी. त्यालाच काय म्हणतो आपण, फिमरी असं म्हणत असतो. ठीक आहे. मीन्स ऍक्च्युअली बॅक्टेरिया इथं काय एक फ्ल्युरोसंट डाय यूज करून त्याला फ्ल्युरोसंट डाय फ्ल्युरोसंट डाय यूज करून आपण त्या फिमरीला व्हिजिबल केलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअली बॅक्टेरिया ओपेक असल्यामुळे ते व्हिजिबल होत नाही, तर त्याच्यामुळे आपण त्याला काय केलं, व्हिजिबल केलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं फिमरी. आणि त्याचं फंक्शन काय आहे, फंक्शन इन ॲडिशन टू द अदर सेल्स अँड सर्फेसेस. तर समजून घ्या बॅक्टेरियाला आधार करायचं कुठंतरी. ठीक आहे. आता इथं एक्झाम्पल आहे खाली इमेजमध्ये, जे आपलं मॅमल्सच्या इंटेस्टाईनमध्ये नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. इकोलाय बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो डायजेशनला मदत करत असतो. तर तसेच प्रकारचे नंबर ऑफ बॅक्टेरिया जे आहेत, हेल्पफुल बॅक्टेरिया हे किंवा हेल्पफुल मायक्रोफ्लोरा ह्या मॅमल्सच्या किंवा अदर ॲनिमलच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट असतं. त्यावेळेस बॅक्टेरियाला ॲधरन्स करण्यासाठी किंवा पकडून ठेवण्यासाठी कोण मदत करत असतं, फिमरी. ओके. फिमरी हेल्प फॉर द ॲडिशन टुवर्ड्स द पर्टिक्युलर सरफेस. आता इथं छोटे छोटे तुम्हाला बॅक्टेरिया दिसले आहे, की ते मायक्रोविलाय जे असतात आपल्या याच्यावरती इंटेस्टाईनवरती, त्या मायक्रोविलायला अटॅच झालेले दिसतात बॅक्टेरिया तुम्हाला. ठीक आहे. कधी कधी फिमरी काही वेळेस लोकोमोशन अवॉइड करण्यासाठी पण बॅक्टेरियाला मदत करत असतो. ओके. नंतर आहे पिली. फिमरी झाल्यानंतर पिली. तर जशा प्रकारच्या फिमरी या छोट्या छोट्या असतात, तसंच काही पिली ह्या लॉंग प्रेझेंट असतात आणि त्या डेन्स नसतात. ओके. मीन्स विरळ असतात, त्याच्यामध्ये कुठं कुठं प्रेझेंट असतात फक्त ते. नंतर ते आहेत रिजिड ट्युब्युलर स्ट्रक्चर मेड अप ऑफ पिलिन प्रोटीन. तर फ्लॅजेलिन प्रोटीन पासून बनलेला आहे. तसंच ह्या पिली काय आहेत, त्या पिलिन प्रोटीन पासून बनलेल्या आहेत. ठीक आहे. इट इज मेड फ्रॉम द पिलिन प्रोटीन आणि इट इज ओनली फाउंड इन अ ग्रॅम नेगेटिव्ह सेल. ओके. अँड फंक्शन टू जॉइन बॅक्टेरियल सेल फॉर पार्शियल DNA ट्रान्सफर कॉल्ड एज कंजुगेशन. We know that Liederberg and Tatum in 1951 discovered the conjugation in bacteria. This is nothing but the transfer of DNA material from donor bacterium to the recipient bacterium. ओके. किंवा आता तुम्हाला मी बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन च्या लेक्चरमध्ये या डिटेलमध्ये सांगणारच आहे. तर बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन लेक्चरमध्ये तुम्ही तिथं बघू शकतात की कंज्युगेशन डिटेलमध्ये काय आहे. इथं फक्त पिली काय असतात, ज्या सेक्स पिलस असतात. ओके. सेक्स पिलस, ज्या सेक्स पिलस असतात त्या हेल्प करत असतात DNA मटेरियलला बॅक्टेरिया थ्रू, वन बॅक्टेरियम थ्रू दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. मीन्स ॲक्च्युअली इथं प्लाझमिड असतं, ते प्लाझमिड मूव्ह होत असतं वन बॅक्टेरियम टू अनदर बॅक्टेरियम. ठीक आहे. याच्यामध्ये जो फिमेल बॅक्टेरिया असतो, सॉरी मेल बॅक्टेरिया असतो, त्याला आपण काय म्हणतो, डोनर बॅक्टेरियम. डोनर बॅक्टेरियम अँड जो प्लाझमिड रिसिव्ह करत असतो त्याला काय म्हणतो आपण, रिसिपियंट म्हणत असतो. ओके. पिलरचं हे रोल आहे त्याच्यामध्ये. नंतर आहे ग्लायकोकॅलिक्स. तुम्हाला असं मागाशी सांगितलं तर ग्लायकोकॅलिक्स मीन्स स्लिम लेअर अँड कॅप्सूल. तर त्याच्यामध्ये कोटिंग आहे. ग्लायकोकॅलिक्स इज अ कोटिंग ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट ऑन एक्सटर्नल टू द सेल वॉल मेड फ्रॉम द शुगर्स अँड प्रोटीन्स. ओके. शुगर किंवा प्रोटीन पासून बनलेलं असतं. मीन्स ग्लायकन्स किंवा प्रोटीन पासून बनलेलं असतात ते. त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक स्लिम लेअर आहे आणि एक आहे कॅप्सूल. तर स्लिम लेअर इज लूजली ऑर्गनाइज अँड अटॅच असतं ते. आता हे फर्स्ट इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय
की जे स्लिम लेअर आहे ते लूजली ऑर्गनाइज आहे, म्हणजे बॅक्टेरियाला कुठंही असं इव्हन नाही आहे, ते अनइव्हन आहे, लूजली ऑर्गनाइज आहे, त्याला आपण स्लिम लेअर म्हणत असतो. आणि जे कॉम्पॅक्ट आणि हायली ऑर्गनाइज असतं, हायली कॉम्पॅक्ट आणि हायली ऑर्गनाइज असतं, तर त्याला काय म्हणत असतो आपण, टाईटली ऑर्गनाइज किंवा टाईटली अटॅच असतं, तर त्याला आपण म्हणत असतो कॅप्सूल. ओके, कॅप्सूल इज मेड फ्रॉम द पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड पासून बनलेलं असतं. आणि कॅप्सूल हेल्प्स फॉर द बॅक्टेरिया टू प्रोटेक्ट द सेल फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, किंवा एक्सटर्नल केमिकल्स असतात, हॅझार्डस केमिकल्स असतात, किंवा आपली सेल जी असते, सेलमध्ये WBC असतात, व्हाईट ब्लड सेल. ते व्हाईट ब्लड सेल हे एक प्रकारचं फॅगोसायटोसिस करत असतात. त्यावेळेस हे काय करत असतं, कॅप्सूल हे रेस्ट्रिक्ट करत असतं फॅगोसायटोसिसला. ओके, ठीक आहे, इथं दिलेलंच आहे फॅगोसायटोसिस also contribute the pathogenicity characters like ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. जे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये कॅप्सूल जे प्रेझेंट असतं, ते कॅप्सूल कॅरीड आउट द पॅथोजेनिसिटी कॅरेक्टर्स. ठीक आहे, मीन्स जे जर कॅप्सूल ॲबसेंट असलं तर तो बॅक्टेरिया डिसीज कॉज करू शकत नाही. जर कॅप्सूल प्रेझेंट असलं तरच तो डिसीज कॉज करू शकतो. ओके, मीन्स त्याचे पॅथोजेनिसिटी कॅरेक्टर हे कॅप्सूलमध्ये प्रेझेंट असतं. नंतर आहे इट प्रोटेक्ट्स द सेल फ्रॉम द डिहायड्रेशन, न्यूट्रिएंट लॉस. डिहायड्रेशन होऊ देत नाही सेलचं, आणि न्यूट्रिएंट लॉस होऊ देत नाही सेलचं. आणि अटॅचमेंट किंवा फॉर्मेशन ऑफ बायोफिल्म्स. आता बायोफिल्म्स म्हणजे काय असतं, इवन लेअर ऑफ बॅक्टेरियल सेल्स ऑन एनी सरफेस. ठीक आहे, तर एनी सरफेसवरती जर बॅक्टेरियाचा इवन लेअर डेव्हलप करायचा असेल किंवा बायोफिल्म डेव्हलप करायची असेल तर कॅप्सूल हे हेल्प करत असतं, किंवा ग्लायकोकॅलिक्स हे हेल्प करत असतं. आता इथं फर्स्ट फिगर जर दिसतंय तुम्हाला, फर्स्ट फिगरमध्ये काय होत आहे, वन बॅक्टेरियल कॉलनी जी आहे ती कॉलनी विदाउट कॅप्सूल आहे, आणि एक ह्या बाकीच्या कॉलन्या दिसत आहेत तुम्हाला ओपॅक्यू, त्या कॉलन्या आहेत विथ कॅप्सूल आहेत बॅक्टेरियाच्या. म्हणजे काही बॅक्टेरियामध्ये कॅप्सूल ॲबसेंट असतं आणि काही बॅक्टेरियामध्ये कॅप्सूल हे प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये कॅप्सूल प्रेझेंट आहे तर ते बघा न्यूट्रिएंट लॉस झालेला नाही आहे कुठलाही, किंवा आपण म्हणतो त्याचं डिहायड्रेशन झालेलं नाही आहे. ठीक आहे, बॅक्टेरियल कॉलनी तशीच तशी दिसते तुम्हाला. बट जे विदाउट कॅप्सूल बॅक्टेरिया आहेत त्यांची कॉलनी ही डिहायड्रेशन व्हायला लागतं लवकर, बिकॉज इट 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 डोंट रेस्ट्रिक्ट द लॉस ऑफ द वॉटर. ओके, वॉटरचा लॉस हे रेस्ट्रिक्ट करू शकत नाही, बिकॉज दे डोंट हॅव अ कॅप्सूल. अशा पद्धतीचं कॅप्सूलचं तुमचं फंक्शन आहे. नेक्स्ट आहे सेल एनव्हलप. ठीक आहे, सेल एनव्हलप घेऊ आपण. एक मिनिट, थोडंसं पाणी पितो मी. तर आपण बाकी एक्सटर्नल अपेंडेजेस बघितले आता सेल एनव्हलप डिटेलमध्ये. तर सेल एनव्हलप मध्ये आपल्याला माहिती होतं की काय, सेल वॉल, ठीक आहे, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल ते. तर त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल कव्हरिंग जे आहे, एक्सटर्नल कव्हरिंग आउटसाइड द सायटोप्लाझम, वी कॉल्ड इट सेल एनव्हलप. ओके, कंपोज ऑफ टू बेसिक लेयर्स, वन इज सेल वॉल, वन इज सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणा किंवा सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन म्हणा. इट मेंटेन्स द सेल इंटिग्रिटी. सेल वॉल प्रोव्हाइड्स द इंटिग्रिटी फॉर द bacterium. Two different groups of bacteria demonstrated by Gram-Stein. आता according to their composition of cell wall, bacteria get categorized into the two major categories. One is gram negative and another is gram positive bacteria. ओके, ग्रॅम स्टेनिंग रिएक्शन नुसार त्याच्यामध्ये आपण ग्रॅम निगेटिव्ह आणि ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचं कॅटेगरायझेशन करू शकतो. ओके, तर वी नो दॅट द बॅक्टेरियल सेल वॉल इज कंपोज ऑफ पेप्टिडोग्लायकन. पेप्टिडोग्लायकन्सने बनलेले असते बॅक्टेरियल सेल वॉल. ठीक आहे, त्याच्या कंपोजिशन नुसार ग्रॅम निगेटिव्ह आणि ग्रॅम पॉझिटिव्हचं
बॅक्टेरिया एक क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आता थोडंसं. तर cell wall determines the shell shape, prevents lysis due to the changing in osmotic pressure. जर हाय ऑस्मोटिक एन्व्हायरमेंट मध्ये बॅक्टेरिया लिव्हिंग करत असतील किंवा जे बॅक्टेरिया हॅलोपाइल्स आहेत, ठीक आहे, हॅलोपाइल्स मीन्स विच बॅक्टेरिया विच लव्स टू लिव्ह इन अ हायर ऑस्मोटिक रिजन्स, त्याला हॅलोपाइल्स म्हणतात. ठीक आहे. तर ते ऑस्मोटिक प्रेशरमुळे बॅक्टेरियाचं सेलचं इंटिग्रिटी चेंज होते, ती चेंज होऊ देत नाही. त्याच्यासाठी कोण प्रिव्हेंट करतं? हे सेल वॉल हे हेल्प करत असतं फॉर प्रिव्हेन्शन ऑफ स्ट्रक्चर ऑफ द बॅक्टेरिया. ओके, डिसइंटिग्रेशन होऊ देत नाही बॅक्टेरियाचं. त्याच्यामध्ये मग वी नो दॅट द बॅक्टेरियल सेल वॉल हॅव पेप्टिडोग्लायकन. पेप्टिडोग्लायकन इज नथिंग बट द प्रोटीन अँड ग्लायकन मॉलिक्युल्सचं एक पॉलिमर प्रेझेंट असतं सेल वॉलमध्ये. तर आता तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन घेऊ आपण, त्याच्यावरती डिटेलमध्ये सांगतो सेल वॉलचं आणि ग्रॅम निगेटिव्ह ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कशा असतात. ठीक आहे. सेल वॉल, इट इज मेड फ्रॉम द पेप्टिडोग्लायकन्स. ठीक आहे, एकच शब्द आहे हा पेप्टिडोग्लायकन्स, किंवा त्याला मिकोपेप्टिड पण म्हणतात. काही बुक्समध्ये मिकोपेप्टिड पण म्हटलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. तर बॅक्टेरियल सेल वॉल जे आहे ती पेप्टिडोग्लायकन्सने बनलेली आहे किंवा मिकोपेप्टाइडने बनलेली आहे. त्याच्यामध्ये एक ग्रॅम पॉझिटिव्ह आणि एक ग्रॅम निगेटिव्ह. ओके. त्याच्या आधी तुम्हाला सांगून देतो की पेप्टिडोग्लायकन्स कसं तयार झालेलं असतो. एक बायोपॉलिमर आहे पेप्टिडोग्लायकन, मीन्स पॉलिमर आहे हा. तर त्याचे मोनोमर युनिट्स आहेत, एक एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन प्लस एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिड. ओके, असे त्यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात NaG, नॅग. आणि एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिडला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात NaM, नॅम. ओके, हे जॉईंट असतं. नॅग स्ट्रक्चर जे एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन आहे आणि नॅम आहे जे एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिड आहे, ते जॉईंट असतं बाय द 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. ओके, 1,4 बीटा ग्लायकोसिडिक लिंकेज ही त्यांना जॉईन करत असतं. ऍक्च्युअली हे काय आहेत? एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन अँड एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिड आहेत. इट इज नथिंग बट द अमायनो शुगर्स आहेत. ओके, अमायनो शुगर्स आहेत. अशा पद्धतीचे ते बायोपॉलिमर हा तयार झालेला असतो. आणि या होल म्हणजे त्या स्ट्रक्चरला, होल बायोपॉलिमरलाच आपण काय म्हणत असतो? पेप्टिडोग्लायकन म्हणत असतो. ठीक आहे, कारण की पेप्टाइड चेन प्रेझेंट असते त्याच्यामध्ये आणि ग्लुकोज मॉलिक्युल हे जॉईंट असतात. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? पेप्टिडोग्लायकन असं म्हणत असतो. ठीक आहे. तर मग आता याच्यानुसार याच्या पेप्टिडोग्लायकनच्या कंपोजिशनवरच डिपेंड आहे की ग्रॅम पॉझिटिव्ह आहे तो बॅक्टेरिया किंवा तो बॅक्टेरिया ग्रॅम निगेटिव्ह आहे. जर ज्या बॅक्टेरियाचे सेल वॉल 70 to 80% हे पेप्टिडोग्लायकनने बनलेले आहे, त्यांना आपण म्हणतो ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्यांच्यामध्ये 10 to किंवा आपण म्हणू शकतो 20 to 30% फक्त पेप्टिडोग्लायकन आहे, तर त्यांना आपण काय म्हणतो? ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, मीन्स प्रेझेन्स ऑफ हायर पेप्टिडोग्लायकन वी कॉल इट ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, अँड ॲब्सेन्स किंवा लोअर अमाऊंट ऑफ पेप्टिडोग्लायकन जे ज्यांच्या सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं त्यांना आपण काय म्हणत असतो? ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणत असतो. मीन्स मग इथं रिमेनिंग पोर्शन जो असतो 20% किंवा 30% तो प्रेझेंट असतो लिपोप्रोटीन. ओके, लिपोप्रोटीन हे प्रेझेंट असतं त्यांच्यामध्ये. मीन्स पेप्टिडोग्लायकन अँड लिपोप्रोटीन हे प्रेझेंट असतं
इथं जर 20 आणि 30% जर तुमचं पेप्टिडोग्लायकन प्रेझेंट आहे ग्रॅम निगेटिव्हच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 70 to 80% हे लिपोप्रोटीन असतं. ठीक आहे, असे कंपोजिशन नुसार. आता ख्रिश्चन ग्रॅमने काय केलं होतं, ग्रॅम स्टेनिंग रिॲक्शन केलं होतं. ख्रिश्चन ग्रॅम हा एक सायंटिस्ट होता, त्याच्या नावानेच त्याने ती रिॲक्शन डेव्हलप केलेली होती. तर त्याच्या त्या नावामुळेच ते ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह काय असतं ते सांगतो. आता समजून घ्या, तुमचा ग्रॅम पॉझिटिव्ह सेल आहे, त्यावेळेस जर दिस इज अ ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ओके, तर वी अप्लाय क्रिस्टल व्हायलेट स्टेन ऑन द ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि जर त्या बॅक्टेरियाने क्रिस्टल व्हायलेट म्हणजे मेन स्टेनचा कलर जर आपण घेतला किंवा तो कलर जर एम्बेडेड केला, तर आपण त्याला म्हणत असतो ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. जर समजा ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया जर क्रिस्टल व्हायलस त्यांच्यामध्ये टाकला, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा तो कलर रिटेन करत नाही ते बॅक्टेरिया, बिकॉज दे डोंट हॅव अ मॅक्झिमम नंबर ऑफ पेप्टिडोग्लायकन्स, दॅट्स वाय दे डोंट कॅरी दिस कलर. ओके, ॲक्च्युअली ही डिटेल प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये मेन स्टेन, काउंटर स्टेन वगैरे आहे. पण इथं काय आहे, क्रिस्टल व्हायलेट अप्लाय केल्यानंतर आपल्याला बॅक्टेरिया कलर रिटेन करतात, व्हायलेट कलर किंवा पर्पल कलर हा रिटेन करतात, त्याला आपण काय म्हणत असतो, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि जे काउंटर स्टेन असतं सॅफ्रॅनिन, ओके, सॅफ्रॅनिनचा कलर जे रिटेन करतात त्यांना आपण म्हणतो ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. मीन्स रेड कलर असतो सॅफ्रॅनिनचा, रेड कलरचे जे बॅक्टेरिया दिसतात आपल्याला स्टेनिंग केल्यानंतर, तर त्याला आपण म्हणत असतो ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, हे झालं तुमचं सेल वॉलच्या बाबतीत. नेक्स्ट आहे सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन इज मेड फ्रॉम द 1 minute. सेल मेम्ब्रेन इज मेड अप फ्रॉम द फॉस्फोलिपिड लेअर. ते कशापासून बनलेलं आहे, फॉस्फोलिपिड लेअर पासून बनलेलं आहे. मीन्स फॉस्फेट इज प्रेझेंट इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, फॉस्फेट मॉलिक्यूल प्रेझेंट असतं, लिपिड अँड फॉस्फेट बायलेअर प्रेझेंट असतं सेल मेम्ब्रेन मध्ये, एम्बेडेड विदिन द प्रोटीन. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लुइड मोझाईक मॉडेल म्हणतात त्याला, बिकॉज embedded protein provides the porine content to the that cell membrane structure. ओके, आता फंक्शन बघू. सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, इट प्रोव्हाइड द साईट फॉर एनर्जी रिॲक्शन. डिफरंट जे एनर्जी रिॲक्शन जे आहेत त्या कुठं होत असतात, सेल मेम्ब्रेनवरती होत असतात. ठीक आहे, तुमचं जे क्रेब्स सायकल आहे, सॉरी क्रेब्स सायकल नाही, हो क्रेब्स सायकलच, क्रेब्स सायकल हे जे होत असतं ते क्रेब्स सायकल किंवा बाकीचे जे सायकल्स आहेत, सॉरी क्रेब्स सायकल हे बॅक्टेरियामध्ये होत नसतं, तर बाकीचे डिफरंट जे सायकल्स आहेत ते सायकल हे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये होत असतात. तर तुम्हाला फिगरमध्ये दिसता येतं, ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये बाइंडिंग साईट असतात किंवा ग्लायकोलिपिड्स प्रेझेंट असतात किंवा डिफरंट मोमेंट प्रोटीन असतात किंवा ट्रान्सफर प्रोटीन प्रेझेंट असतात. ॲक्च्युअली ते काय असतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज नथिंग बट द सेमी परमेबल मेम्ब्रेन टाईप असतं एक. Okay, it is in the form of semi permeable membrane, that's why they provide the selective entry for the different nutrients. They provide the selective entry for the different nutrients. जर बॅक्टेरियाला ऑस्मोसिस थ्रू न्यूट्रिशन करायचं आहे किंवा ॲब्सॉर्प्शन करायचं आहे, तर डिफ्युजन करायचं आहे, तर त्यासाठी एक सेमी परमेबल मेम्ब्रेन ॲक्ट होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, अशा पद्धतीचा रोल आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा. त्यामध्ये सेल मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली सेमी परमेबल आणि पॅसेज ऑफ न्यूट्रिएंट इनटू द सेल अँड डिस्चार्ज ऑफ वेस्ट. जे वेस्ट प्रॉडक्ट डेव्हलप होतात किंवा डिफरंट टॉक्झिन्स आहेत, टॉक्झिन प्रोड्यूस केल्यानंतर ते सेलच्या बाहेर मुवमेंट प्रोटीन
च्या हेल्पने ते सेलच्या आउटसाइड सरफेसला टाकले जातात. ठीक आहे. नंतर आहे इनसाइड द बॅक्टेरियल सेल किंवा सायटोप्लाझ्म किंवा सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स मध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत ते बघणार आहोत. तर सेल सायटोप्लाझम मध्ये डेन्स जिलेटिनस सोल्युशन ऑफ शुगर्स, अमायनो ऍसिड्स अँड सॉल्ट्स, ओके, किंवा आरएनए मटेरियल, म्हणजे आरएनए पण प्रेझेंट असतं यांच्यामध्ये. शुगर, अमायनो ऍसिड्स, salts and RNA or many granules present असतात या सायटोप्लाझम मध्ये, किंवा मॅग्नेटोझोम्स असतात प्रेझेंट. तर त्याच्यामध्ये आपण बघू, जर सायटोप्लाझमचं कंटेंट जे आहे 70 to 80% हे वॉटर आहे. मीन्स ऑल लिव्हिंग सेल्स आपल्याला माहिती आहेत, ऑल लिव्हिंग सेल जे आहेत त्यांच्यामध्ये 70 to 80% काय आहे, वॉटर आहे. ठीक आहे. वॉटर ऍक्ट्स ॲज अ सॉल्व्हंट फॉर द डिफरंट एनर्जी रिॲक्शन्स. नंतर आहे न्यूक्लियस किंवा न्यूक्लिओइड म्हणतो आपण. बॅक्टेरियामध्ये जे न्यूक्लियस असतं किंवा न्यूक्लिअर रिजन जो असतो त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओइड म्हणतात. न्यूक्लिअर रिजन. बिकॉज बॅक्टेरिया इज अ प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, दे डोंट हॅव अ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. ओके. न्यूक्लियस डझंट इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. आता इथं क्रोमोझोम म्हटलेलं आहे, पण बॅक्टेरियामध्ये जसं आपल्या सेल्समध्ये कसं सेल डिव्हिजनच्या वेळेस क्रोमोझोम फॉर्म मध्ये येतो डीएनए, तसा क्रोमोझोम फॉर्म मध्ये डीएनए प्रेझेंट नसतो. ठीक आहे. बॅक्टेरियामध्ये इट डझंट फॉर्म इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम, इट प्रेझेंट इन अ एम्बेडेड फॉर्म. मीन्स आता सर्क्युलर स्टँड असतो, डबल स्टँडर्ड सर्क्युलर स्टँड प्रेझेंट असतो डीएनएचा विदिन द सायटोप्लाझम. म्हणजे जे न्यूक्लिओइड रिजन असतो किंवा न्यूक्लिअर रिजन जो असतो त्याच्यामध्ये हा डबल स्टँडर्ड डीएनए हा प्रेझेंट असतो. डबल स्टँडर्ड डीएनए यालाच बॅक्टेरियाचा क्रोमोझोम म्हणतात. ठीक आहे. मीन्स असं एक प्रकारचं नाव म्हणू शकतो आपण की बॅक्टेरियल, दिस इज अ बॅक्टेरियल डीएनए और बॅक्टेरियल क्रोमोझोम. इट इज सिंगल सर्क्युलर double stranded DNA molecule that contains all the genetic information required by the cell. Okay, this is a DNA. हा न्यूक्लिअर रिजन आहे, तो अशा पद्धतीने आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसतो. नंतर आहे एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए पण प्रेझेंट असतो बॅक्टेरियामध्ये. एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए जे आहे त्याला आपण काय म्हणत असतो, प्लाझमिड. इट इज ऑल्सो द सर्क्युलर डीएनए. फक्त एवढंच आहे, याच्या पर्टिक्युलर प्लाझमिड असं सर्क्युलर फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. तो पण डबल स्टँडर्ड असतो. दे डोंट हॅव मेजर जीन. मीन्स बॅक्टेरियल क्रोमोझोम कसं आहे, बॅक्टेरियल क्रोमोझोम वरती मेजर जीन प्रेझेंट असतात, किंवा जे एनर्जी कॅरीड आउट करायची आहे किंवा प्रोटीन तयार करायचे आहेत कोणते, ती सगळी इन्फॉर्मेशन ही डीएनएच्या फॉर्म मध्ये लॉक केलेली असते. बट बॅक्टेरिया इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल नेटवर्क present within the bacteria. Okay, that is a plasmid. तर प्लाझमिड हे एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल नेटवर्क प्रेझेंट आहे बॅक्टेरियामध्ये. त्याच्यामध्ये फ्री स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए आहे, ते नॉट इसेन्शियल टू बॅक्टेरियल ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. तुम्हाला मगाशी सांगितलं की एनर्जीसाठी त्याचा काही रोल नाही. इट ओनली कॅरीज द पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक जीन्स. तुम्हाला सांगतो, इट इज हायली यूज इन जेनेटिक इंजिनिअरिंग. डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी आहे. ओके, आरडीएनए टेक्नॉलॉजी आहे, ते रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आहे, किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, किंवा ट्रान्सजेनिक डेव्हलप करतो आपण, त्यांच्यामध्ये डीएनए त्यांच्यामध्ये प्लाझमिड हे यूज केलं जातं ॲज अ वेक्टर. ओके, तुम्हाला माहितीच आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्याचा रोल आहे ॲज अ वेक्टर. तर आणि अजून रोल काय आहे बॅक्टेरियामध्ये प्लाझमिडचा, दे कॅरीज अ ट्युमर इंड्युसिंग जीन्स. आता ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅशन्स आहे, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅशन्स, तर त्याच्यामध्ये टीआय प्लाझमिड असतं. ठीक आहे. टीआय प्लाझमिड म्हणजे काय असतं, ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड असतं. ज्यावेळेस ॲग्रोबॅक्टेरियम इन्फेक्ट करतं प्लांट्सला, दे प्रोड्यूस द क्राउन गॉल. मीन्स सिम्पली दे प्रोड्यूस द गॉल्स ऑन द ट्रंक पोर्शन और इन्फेक्टेड पोर्शनवर, ते अशा गॉल्स डेव्हलप करत असतात. त्या गॉल्स का डेव्हलप होतात, बिकॉज
these bacteria have a tumor inducing plasmid, that's why they produce a gall. त्याचं कॅरेक्टरच आहे की ट्युमर इंड्यूस करत असतं, त्यामुळे ते ट्रायप्लाझमिड एक प्रकारचे त्याच्यावरती जीन असतात ते गॉल्स डेव्हलप करत असतं प्लांट्सवर. ठीक आहे. टीआय प्लाझमिड आहेत किंवा असे नंबर ऑफ प्लाझमिड्स आहेत की ते पर्टिक्युलर जीन कॅरीड आउट करत असतात. नंतर आहे बॅक्टेरियल क्रोमोझोम, सॉरी बॅक्टेरियल रायबोझोम. ओके, क्रोमोझोम बघितला, आता बॅक्टेरियल रायबोझोम. आता वी नो दॅट द तुम्हाला सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी माहिती असेल, डीएनए टू आरएनए. ओके, आणि आरएनए टू प्रोटीन. तर डीएनए मध्ये सगळी इन्फॉर्मेशन लॉग असते आपली, त्याच्यानंतर ते आरएनए फॉर्म मध्ये जातं, नंतर आरएनएचं कन्वर्जन हे प्रोटीन मध्ये होत असतं. ओके, ज्या प्रोसेसला डीएनए मधून आरएनए फॉर्म होतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. ओके, आणि आरएनए टू प्रोटीन वी कॉल्ड इट ट्रान्सलेशन. दिस इज अ सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी. तर डिफरंट रायबोझोम्स आहेत, ते रायबोझोम्स काय असतात, सेलमध्ये मीन्स बॅक्टेरियामध्ये हे प्रेझेंट असतात. तर युकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम्स कुठे प्रेझेंट असतात, एकतर सायटोप्लाझम मध्ये असतात, पण मॅक्झिमम नंबर ऑफ ते कुठे असतात, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती असतात. जे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याच्यावरती हे रायबोझोम्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. तसंच याच्या बॅक्टेरियाच्या सायटोप्लाझम मध्ये हे रायबोझोम्स प्रेझेंट असतात. तर रायबोझोमचं कंपोजिशन बघू. रायबोझोम हेल्प फॉर द प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, ट्रान्सलेशनसाठी हेल्प करत असतं रायबोझोम. तर मेड ऑफ 60% ऑफ रायबोझोमल आरएनए, मीन्स जो आरएनए असतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना आरएनएचे टाईप, टी आरएनए असतो, ट्रान्सफर आरएनए म्हणतो आपण त्याला, किंवा सोल्युबल आरएनए म्हणतो आपण त्याला. तसंच आरएनए असतो रायबोझोमल आरएनए, तसंच एक एमआरएनए असतो. ठीक आहे, मॅसेंजर आरएनए. तसं आरएनए जो आहे रायबोझोमचा पार्ट आहे. ओके, मीन्स रायबोझोम मेड फ्रॉम द 60% रायबोझोमल आरएनए अँड 40% प्रोटीन. ओके, प्रोटीन सब युनिट असतात त्याच्यामध्ये. इट कन्सिस्ट ऑफ टू सब युनिट्स, वन इज स्मॉल अँड अनदर इज लार्ज. ओके, तर त्याच्यामध्ये मग प्रोकॅरियोटिक सेल जी आहे, वी नो दॅट, वन मिनिट. तर प्रोकॅरियोटिक सेल आहे, आपल्याला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय झालं काय माहिती आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S रायबोझोम्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि युकॅरियोटिक सेलमध्ये हे 80S रायबोझोम्स प्रेझेंट असतात. एस मीन्स हिअर द स्वेडबर्ग्स युनिट. स्वेडबर्ग्स युनिट म्हणतात यसला, म्हणजे त्याला आपण एक, तो काय आहे, सेडिमेंटेशन कोइफिशियंट आहे. सेंट्रिफ्युगेशन मध्ये त्याचं सेडिमेंटेशन ह्या कंडिशनला होता आपण, त्याच्यामुळे त्याला सेडिमेंटेशन कोइफिशियंट म्हणतात. त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये 80S रायबोझोम असतात, आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये हे 70S रायबोझोम्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये एक लार्ज सब युनिट असतं आणि एक स्मॉल सब युनिट असतं. ठीक आहे, आता इथं बघितलं असेल तुम्ही, फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला, लार्ज सब युनिट हे आहे 50S, आणि स्मॉल सब युनिट जे आहे ते आहे 30S. ठीक आहे, इथं 30+80 होतं सर, आणि तुम्ही कसं म्हणताय असं, तसं त्याचं काही लॉजिक नाही आहे. तसं ते सेडिमेंटेशन कोइफिशियंट आहेत त्यांचे अलग अलग. ठीक आहे, होल याचा कोइफिशियंट आहेत 70S. ओके, असे सब युनिट आहेत, ते हेल्प फॉर द ट्रान्सलेशन प्रोसेस. ओके, ट्रान्सलेशन प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, आरएनए पासनं, मॅसेंजर आरएनए पासनं प्रोटीन बनतं, त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. जे अमायनो ऍसिड असतात ते कॅरीड आउट, ते त्याचं ट्रान्सलोकेशन कोण करत असतं, टीआरएनए करत असतं. ठीक आहे, साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस फाउंड इन ऑल सेल. रायबोझोम्स हे ऑल सेल्स मध्ये असतात. जर रायबोझोम्स ऍबसेंट असतात तर प्रोटीन सिंथेसिस होऊ शकत नाही. नंतर आहेत डिफरंट बॅक्टेरियल इंटरनल स्ट्रक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये इन्क्लोजन बॉडीज आहेत किंवा इन्क्लोजन ग्रॅन्युल्स आहेत. ठीक आहे, ओल्युटिन बॉडीज आहेत.
पोलिटिन बॉडीज किंवा इन्क्लुजन ग्रॅन्युल्स यांचं काही रोल नाही आहे जास्त. इट फक्त स्टोरेज ऑफ बॉडीज आहेत ते, किंवा स्टोरेज ऑर्गन्स आहेत. जसं फॅट आहे किंवा डिफरंट विटॅमिन्स आहेत. ओके, मीन्स किंवा त्यांचं बॅक्टेरियाचं हे आहे, मीन्स स्टोरेज मटेरियल आहे, काही फूड आहे. तर बॅक्टेरियामध्ये फूड हे इन द बीटा पॉलीबीटा हायड्रॉक्सी फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. पॉलीबीटा हायड्रॉक्सी ब्युटारेट. पॉली पॉलीबीटा हायड्रॉक्सी ब्युटारेट या फॉर्ममध्ये बॅक्टेरिया हे त्यांचं स्टोरेज कंटेंट किंवा जे एनर्जी कंपाऊंड असतात ते एनर्जी कंपाऊंड हे स्टोअर करत असतात. एक तर ग्लायकोजनमध्ये कधी कधी स्टोअर करतात, पण जास्तीत जास्त पॉलीबीटा हायड्रॉक्सी ब्युटारेटच्या फॉर्ममध्येच हे स्टोअर करत असतात. ओके. व्हॅरी इन साईज मीन्स त्यांच्या इन्क्लुजन बॉडीजचे नंबर किंवा कंटेंट अलग असू शकतो किंवा साईज व्हॅरी असू शकते. बॅक्टेरियल सेल कॅन यूज देम वेन एन्व्हायरमेंटल सोर्सेस आर डिप्लेटेड. ज्यावेळेस समजा बॅक्टेरिया ग्रो करतोय, एन्व्हायरमेंटमध्ये फूड प्रेझेंट आहे, मीन्स न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत, बट ते न्यूट्रिएंट डिप्लेशन झालं एन्व्हायरमेंटमधलं, तर बॅक्टेरिया यूज देअर ओन स्टोरेज बॉडीज किंवा स्टोरेज ग्रॅन्युल्स. ठीक आहे, स्वतःच्या एनर्जी स्वतः यूज करतात ॲट अंडर डेव्हलप कंडिशन्स. ठीक आहे. नंतर अशाच पद्धतीचे सायटोस्केलेटन पण प्रेझेंट असतं बॅक्टेरियामध्ये, किंवा त्यालाच आपण म्हणतो सायटोस्केलेटनलाच ॲक्टिन फिलामेंट्स पण म्हणत असतो. आता तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे की दिस इज अ बॅक्टेरिया. तर हा एक बॅक्टेरिया आहे, सिलेंड्रिकल बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, आता इकडं बॅक्टेरिया काढतो तुम्हाला. हा सिलेंड्रिकल बॅक्टेरिया आहे. तर याचं स्ट्रक्चर जे आहे, जर समजा याच्यामध्ये फक्त सायटोप्लाझ्म असलं तर याचं स्ट्रक्चर मेंटेन नाही राहत. त्यामुळे काही डिफरंट ॲक्टिन फिलामेंट्स असतात. अशा एकतर अशा असतात किंवा एकतर अशा प्रेझेंट असतात त्या. तर हे ॲक्टिन फिलामेंट्स सेलची इंटरनल स्ट्रक्चर किंवा इंटरनल नेटवर्क जे आहे प्रोटीनचं, ते असोसिएट असतं सेल बरोबर. ठीक आहे, याला काय म्हणतात, सायटोस्केलेटन म्हणतात एक तर, किंवा ॲक्टिन फिलामेंट्स म्हणतात. ठीक आहे, ते सेलचं स्ट्रक्चर मेंटेन करण्याचं, स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्याचं काम करत असतात. तसंच बॅक्टेरियल सेल्समध्ये डिफरंट ग्रॅन्युल्स असतात. तर काही मेटल ग्रॅन्युल्स असतात, जसे मॅग्नेटोझोम्स आहेत. ठीक आहे, मॅग्नेटोझोम्स. हे मॅग्नेटोझोम्स काय काम करत असतात, ते मॅग्नेटला अट्रॅक्ट करत असतात. मीन्स जे आयर्न असतं, Fe मीन्स मॅग्नेटोझोम्स म्हणजे काय असतं, आयर्न प्रेझेंट असतं त्या पार्टमध्ये. आयर्न ऑक्साईड असतं, ऑक्साईड फॉर्ममधले आयर्न असतात. तर ते काय करत असतात, ते आरबीसी मॉलिक्यूल जो आहे आपला, आरबीसी सेल आहे, आरबीसी सेलवरती अटॅच करण्याचं काम करतात बॅक्टेरिया वेन दे इन्फेक्ट द आरबीसी सेल, किंवा एनी सराउंडिंग टिश्यूजमध्ये काही आयर्न ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहे, तर ते काय करत असतात, आयर्न डिप्लेट करत असतात आणि त्याचे रिझर्व फॉर्ममध्ये मॅग्नेटोझोममध्ये डेव्हलप करत असतात. तर ही टेक्नॉलॉजी मॅग्नेट्स वगैरे बनवण्यासाठी यूज केली जाते बॅक्टेरियाचा यूज करून. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं बॅक्टेरियाचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि मॉर्फॉलॉजी किंवा त्याचे डिफरंट फंक्शन्स आहेत. ठीक आहे.